की ज्याने आपण भेटलोही आणि दुरालोही. असो, कालच बाबांचं आणि तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग. विशिष्ट आजी आजोबांची इच्छा नाही आहे ना माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना आई, सांग ना. बाबा, हो बाबा, तुम्हाला आवडते ना लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची पोर लाडकीच असते ना हो. सांगा ना बाबा, सांगा ना. तुम्ही आईला दवाखान्यात घेऊन का गेला होता हो? किती मोठमोठ्या मशीन्स होत्या तिथं आणि त्यात मी किती छान दिसत होते ना बाबा. सांगा ना बाबा, बोला ना. आजी, आजी, तू का दिलंस ग त्या आईला औषध? किती कडू होतं ते, मला गुदमरून येत होतं खूप. आजी, तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग. मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग ना आजी, सांग ना. आई, आई, तू का घेतलंस ग ते औषध? किती कडू होतं ते, मला गुदमरून येत होतं खूप. आई, तू जन्माला घालून तर बघ ग एकदा. तुझेच रूप तू पाहशील माझ्यात अनेकदा. तुझेच रूप तू पाहशील माझ्यात अनेकदा. आई, मला समजते हे तुझी कोंडी, तुझी घुसमट, पण मी मुळीच त्रास देणार नाहीये ग तुला. खर्चाचं म्हणशील तर मी अजिबात त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको. मी ताईची जुनी कपडे वापरेन, ताईची जुनी दप्तर वापरेन, ताईची जुनी खेळणी खेळेन, खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करेन. बाबांना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही गाई. माई, आता तूच सांग, उद्या तुम्हाला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहेस. याचं दुःख मानू की तूच काही क्षण माझ्या समोर असणार आहेस? याचा आनंद मानू? सांग ना आई, सांग ना. एक नंबर. नुसत्या स्त्री पुढे हत्या थांबून काय होणार? मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर व्हावं वाटतं. या झोपलेल्या मनातला हा लढा माझ्या अस्तित्वाशी विचारायचा आहे, माझ्या अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा, की आजपर्यंत आपण नटलो त्यात आपण खरं समाधानी आहोत का? नाही ना. अगं, आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार. चला तर मग मोडून टाकूयात अन्याय अत्याचारी मनगटे, काढून टाकूयात आपल्या अंगावरील अलंकाराचा म्हणजेच बंधनाचा साज. तर आता रडायचं नाही तर लढायचं. ऐक मुली, तुला सांगते पिंजऱ्यात जाता फडफडू नकोस. ऐक मुली, तुला सांगते पिंजऱ्यात जाता फडफडू नकोस. पेटून तू रडू नकोस, पेटून तू रडू नकोस. या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादाची कमी नाही. या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादाची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. बांगड्या घातल्या माणुसकीनी, अरे बांगड्या घातल्या माणुसकीनी, मदतीसाठी तू ओरडू नकोस, मदतीसाठी तू ओरडू नकोस. ऐक मुली, तुला सांगते पिंजऱ्यात जाता फडफडू नकोस. ऐक मुली, तुला सांगते पिंजऱ्यात जाता फडफडू नकोस. पेटून तू रडू नकोस, पेटून तू रडू नकोस. धन्यवाद.